आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड. दादा, एकंदरीत काय सांगशील? जिल्हा परिषद गण निवडणुका तोंडावर येऊन घेतलेल्या आहेत. विकास गोगावले, शिवसेनेचे विकास गोगावले फिजिकल निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. एकी बाजूला बघायला गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे निलेश माडिक देखील त्यांच्या विरोधात अर्थातच विकास शेठ गोगावले. तर एकंदरीत कोण आपल्याला वाटते, जनतेचा कौल कोणाच्या बाजूने असणार नातेगावातून? काय सांगतो? विकास गोगावले. असं आपल्याला काय वाटतं? ते कामाच्या बरेचशी कामं केलेली आहेत बरेचशी कामं चांगली केलेली आहेत, त्याच्यामुळे विकास शेठला चांगलं आहे. विकास गोगावले निवडून येणार. विकास गोगावले निवडून येणार. आणि निलेश माडिक का नाही? निलेश माडिक नाही येणार. कारण काय माहिती, हल्ली पैशाचं वाटप भरपूर झाले. पैशाचं वाटप भरपूर झाले, माणसाची नीतिमत्ता राहिलेली नाही. अच्छा, मग आपल्याला कोण वाटतंय? जनतेचा कौल कोणाच्या बाजूने, विकास शेठ गोगावले की निलेश माडिक? विकास शेठ गोगावले. काय? विकास शेठ गोगावले. आपल्याला मी प्रश्न करतोय, जिल्हा परिषदेची निवडणूक आता तोंडावर येऊन घेतलेली. बघायला गेल्यानंतर शिवसेनेचे विकास गोगावले रिंगणात उतरलेले आहेत. तर एकी बाजूला टक्कर देण्यासाठी विरोधक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे निलेश माडिक देखील आहेत. तर जनतेचा कौल नातेगावातून कोणाच्या बाजूने येते? बरसच्या मुलाचा. कोणाच्या? विकास शेठ, बरसचा मुलगा. अच्छा, का आपल्याला वाटतंय? त्याचे काम इथे भरपूर केले. अच्छा, आणि निलेश माडिक का आपल्याला वाटत नाही? ते इकडे येत पण नाही, काम पण नाही. अच्छा, जर मोठ्याने बोला, मी एकच शेवटचा प्रश्न करतोय. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये नातेगावातून जनतेचा कौल कोणाच्या बाजूने असणार? विकास शेठ गोगावले की निलेश माडिक? विकास शेठ गोगावले. विकास गोगावले. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जाणारे विकास शेठ गोगावले आणि एकी बाजूला शिवसेनेचे विकास शेठ गोगावले आणि एकी बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधक म्हणजे निलेश माडिक. जनतेचा कौल गावातून जनतेचा कौल कोणाच्या बाजूने असणार? विकास गोगावले. असं आपल्याला काय वाटतं? निलेश माडिक का नाही? ते बाबा ते दिसत आहे विकास गोगावले. अच्छा, भारत शेठ. अच्छा, म्हणजे आपल्याला जनतेचा ठामपणे नातेगावातला कौल हा कोणाच्या बाजूने? विकास गोगावले. अच्छा, धन्यवाद. निवडणूक आता तोंडावर येऊन घेतलेले आणि नातेगावातून आता बघायला गेल्यानंतर जनतेचा कौल कोणाच्या बाजूने असणार? विकास शेठ गोगावले की शिवसेनेचे विकास शेठ गोगावले यांच्या बाजूने राहणार की राष्ट्रवादी काँग्रेसचे निलेश माडिक यांच्या बाजूने राहणार? काय विकास शेठ गोगावले. मोठे निधन. विकास शेठ गोगावले यांच्याकडे. असं आपल्याला काय वाटतंय? कारण त्यांचे कार्य चांगले आहे, कार्यपद्धती चांगली आहे. हा, आणि 100% निवडून बघायला गेल्यानंतर नातेगावातून जनतेचा कौल कोणाच्या बाजूने असणार? बघायला गेल्यानंतर शिवसेनेचे विकास शेठ गोगावले देखील रिंगणात उतरलेत आणि विरोधक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे निलेश माडिक आहेत. तर जनतेचा कौल कोणाच्या बाजूने असणार? विकास शेठ गोगावलेंच्या बाजूने. आता आपल्याला काय वाटतंय? कारण त्यांचे काम आहे, जनतेचा विकास करतायत सगळ्या लोकांचा. अच्छा, आता तोंडावर येऊन घेतलेले. बघायला गेल्यानंतर नातेगावातून जनतेचा कौल कोणाच्या बाजूने असणार? एकी बाजूला शिवसेनेचे गोगावलेचे सुपुत्र विकास गोगावले आहेत आणि बघायला गेल्यानंतर विरोधक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे निलेश माडिक आहेत. तर जनतेचा कौल कोणाच्या बाजूने असणार नातेगावातून बोलला तरी विकास शेठ आहेतच तशी बोलला तरी, पण तसं बोलायला गेलं तर दोन्ही पण तसे तुल्यबल, दोन्ही पण सेमच आहेत तसे बोलला. कारण ते कसे आपल्याकडे तसं बोलला तर भरत शेठने पण काम चांगले केलेले आपल्याबरोबर. आणि मेन म्हणजे नाते विभागात बोलला तर हा मेन रायगड रोड आहे. रायगड रोडला पुण्याची हे पण नाही. हा रायगड रोड हा 18 किलोमीटर रस्ता 10 वर्ष अजून प्रलंबित आहे आमचा रस्ता. तो आमचे पुढारी आमचे कुठल्या पक्षाला आपण कुठला दोष देत नाही, पण आता हा किती 18 किलोमीटर रस्ता मेन रायगड रोड असताना 10 वर्ष कसा काय प्रलंबित होऊ शकतं? मेन म्हणजे पुढारी आपल्या लोकलचे सगळे आहेत. निलेश माडिक जरा, सुरेश माडिक आहेत आमच्याकडचे. पण आमच्या इकडे पुढारी म्हणजे सर्व इकडचेच आहेत प्रॉपर झालं, पण पुढारी म्हणून लक्ष देत नाही इकडं. हा विषय आपल्या इकडचा आहे. बाकी जनतेचा कौल ठामपणे आपला मी एकच प्रश्न करतोय, विकास शेठ गोगावले की निलेश माडिक? काय सांगा? विकास शेठ. मोठ्याने बोला. विकास शेठ. विकास शेठ. आपला का कोणाच्या बाजूने? विकास शेठ आहेत माझ्या मते. विकास शेठ गोगावले. ओके, धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट माझे महाड रायगड.